नमस्कार. एंजल वनच्या मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये बाईंग कसं करायचं, सेलिंग कसं करायचं या संदर्भात आपण याआधी माहिती घेतली आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये ऑप्शन्स ट्रेडिंगमध्ये किंवा डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंगमध्ये स्टॉप लॉस कशा पद्धतीने लावायचा हे आपण सांगणार आहोत. आपण एक ट्रायल म्हणून, एक्झाम्पल म्हणून सेन्सेक्सचा 79,000चा पुट खरेदी केलेला आहे. आता त्याच्यामध्ये 60 रुपये 60 पैशांची आपली खरेदी आहे आणि याच्यासाठी आपल्याला जो स्टॉप लॉस लावायचा आहे तो असणार आहे 30 रुपये. मग आता स्टॉप लॉस कशा पद्धतीनं लावायचा, तर बघा पोझिशनमध्ये आपल्याला तो सेन्सेक्स दिसत आहे, त्याच्यावरती मी क्लिक केलं. माझ्यासमोर खाली ऑप्शन आले बघा, बाय मोर, एक्झिट, कन्व्हर्ट आणि स्टॉप लॉस. त्याच्यापैकी मी स्टॉप लॉसवरती क्लिक केलं. आता मला 30 रुपयांचा स्टॉप लॉस लावायचा आहे. म्हणजे काय, तर माझा स्टॉप लॉस प्राईस आहे 30. सो ट्रिगर प्राईस इथे विचारलेली आहे बघा, मी टाकेन तिथे 30 आणि त्याच्या खाली एक लिमिट प्राईस विचारलेली आहे. आता लिमिट प्राईस आणि ट्रिगर प्राईस हे दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. कशा पद्धतीने या सेट करायच्या, तर ट्रिगर प्राईस म्हणजे ती किंमत ज्या किमतीवरती आपल्याला स्टॉप लॉस ठेवायचा आहे. समजा मला 29 रुपये 90 पैशांवरती स्टॉप लॉस ठेवायचा आहे. आता तुम्ही बघा, लिमिट प्राईस जी आहे ही तुम्हाला बरोबर 10 पैशांनी कमी सेट झालेली दिसेल. आता हा लिमिट प्राईस आणि ट्रिगर प्राईस याच्यामध्ये फरक का ठेवायचा, कारण का मार्केट जेव्हा वोलाटाईल असतं, मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात मूवमेंट असते, त्यावेळेला स्टॉप लॉसची ऑर्डर स्किप होऊ शकते. म्हणजे ती किंमत तर येते, पण खरेदी आणि विक्री करणारे लोक खूप जास्त असल्यामुळे आणि मूवमेंटसुद्धा खूप जास्त असल्यामुळे आपली ऑर्डर पेंडिंग राहते. म्हणून ट्रिगर प्राईस आणि प्राईस याच्यामध्ये नेहमी एक सर्टन गॅप ठेवायचा. समजा मी इथे ट्रिगर प्राईस ठेवली 29 रुपये 90 पैसे आणि लिमिट प्राईस आहे ती मी सेट केली समजा 29 रुपये 50 पैसे. आता हा 40 पैशांचा गॅप मी याच्यामध्ये ठेवलेला आहे आणि ह्या ऑर्डरचा अर्थ असा आहे की 29 रुपये 90 पैसे ते 29 रुपये 50 पैसे याच्यामधली सुद्धा कोणतीही व्हॅल्यू आली तरीसुद्धा मला चालेल. म्हणजेच 29 रुपये 90 पैसे, 29 रुपये 85 पैसे, 80 पैसे ह्या कोणत्याही व्हॅल्यूला तो ट्रेड एक्झिट झाला तरीसुद्धा मला चालेल. त्याच्यामुळे नेहमी मार्केट कधीही वोलाटाईल असेल त्यावेळेला याच्यामध्ये एक सर्टन गॅप ठेवायचा की जेणेकरून आपली ऑर्डर स्किप होत नाही. आणि मग मी इथे प्लेस सेल ऑर्डरवरती क्लिक केलं आणि कन्फर्म केलं. बाकी मी काहीच चेंजेस या ठिकाणी केलेले नाही आहेत बघा. ना मी क्वांटिटी चेंज केली, ना मी त्याच्यामध्ये अजून कुठलं मार्केट प्राईस सेट केली. मी पूर्णपणे फक्त ट्रिगर प्राईस आणि लिमिट प्राईस या दोनच प्राईस तिथे सेट केलेले आहेत. तुम्हाला एंजलच्या मोबाईल ॲप्लिकेशन संदर्भात किंवा डीमॅट अकाउंट संदर्भात कोणतीही माहिती हवी असेल तरी तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता 7028748735 या नंबरवरती. थँक्यू.